या ठिकाणी एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेचा जागर जो आहे तो सुरू आहे। चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळांची दुरावस्था पाहायला मिळते। चिपळूणमधील गुढे डुगवे प्राथमिक शाळेचं अर्धछत कोसळलंय। याकडे प्रशासन आणि शिक्षण खातं लक्ष देत नाही आणि यामुळे ग्रामस्थांसह शिक्षकांनीही नाराजी व्यक्त केली। गेल्या 4 ते 5 वर्ष पाठपुरावा करूनही प्रशासन शाळेच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे शासनानं तात्काळ या शाळांकडे लक्ष देण्याची गरज आहे। शाळेच्या परिस्थितीचा आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। एका बाजूला संपूर्ण महाराष्ट्र मराठीसाठी एकवटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र ग्रामीण भागातल्या मराठी शाळा कुठेतरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। मी आता चिपळूण तालुक्यातील गुढे डुगवे या शाळेमध्ये आहे आणि या शाळेची स्थापना 1903 साली झालेली होती। म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या शाळेची स्थापना झाली होती। माझ्या तुम्ही उजव्या बाजूला पाहताय या शाळेची दुरावस्था, ही संपूर्ण शाळा भग्नावस्थेत आहे। या शाळेत पूर्णपणे आता पाऊस आत येत आहे, कारण ही जी शाळा आहे ती जवळजवळ 70 ते 80 वर्ष या शाळेला पूर्ण झालेली आहेत। पूर्ण कौलं खाली फुटलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर या तुम्ही ही भालं बघताय, तुम्ही संपूर्णपणे तुटलेली पाहायला मिळत आहेत। ही जेव्हा शाळा पडली त्यावेळेला नशिबानं मुलं इथे नव्हती, नाहीतर मोठा अनर्थ झाला असता। त्यामुळे कुठेतरी मुलांची जी जीवित हानी कुठेतरी वाचलेली आहे। कुठेतरी या शाळेकडे शासनाने लक्ष द्यावं यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीने वारंवार प्रस्ताव पाठवून हे शाळेचे पुनर्लेखन किंवा या शाळेची दुरुस्ती व्हावी यासाठी मागणी केली, मात्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। इथले काही स्थानिक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नक्की ह्या शासनाकडे मागणी केल्यानंतर शासनाकडे तुम्हाला उत्तर काय मिळालं आणि किती वर्ष तुम्ही प्रस्ताव पाठवताय? ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा ग्रामस्थांच्या माध्यमातून किंवा शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून आपण सलग 4 वर्ष आज पंचायत समितीकडे किंवा जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करतोय। ते प्रस्ताव गेल्याच्या नंतर गेल्या वर्षी मी स्वतः 4 वेळेला जिल्हा परिषदेकडे गेल्याच्या नंतर जिल्हा परिषदेतून मला ते शाळा पालकमंत्र्यांच्या शाळा व्यवस्थापन यादीमध्ये जेव्हा बसेल तेव्हा ते आपल्याला दुरुस्त करून मिळेल, परंतु आजचे हे 6वं वर्ष आहे। आज तगायत ही शाळा पालकमंत्र्यांच्या शाळा व्यवस्थापनाच्या यादीमध्ये बसलेली नाही। हे लोकवर्गणीतनं या शाळेसाठी आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे आणि प्रशासनाकडे आज 4 वर्ष पाठपुरावा चालू आहे, परंतु प्रशासन याकडे काहीच लक्ष देत नाही आहे। आश्वासनं दिली जातात। आज आमचा विद्यार्थी ते म्हणजे दुर्गम भागातला विद्यार्थी अक्षरशः म्हणजे डोक्यावरती अक्षरशः मरण घेऊन इथे शिकत आहे। आज तुम्ही परिस्थिती ते बघताय काय शाळेची अवस्था चालली आहे ती, तर इथला विद्यार्थी पण कुठेतरी शिकावा आणि पुढे जावा त्यासाठी या आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची इथे अपेक्षा ठेवतो। मात्र इंग्रजी माध्यमातल्या ज्या टोले जंग इमारती आहेत त्या 5-5, 10 मजल्याच्या इमारती असतात त्या चांगल्या असतात, मात्र मराठी माध्यमातल्या अशा ज्या इमारती आहेत ज्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथे शिक्षण वाढावं यासाठी स्थापन केलेल्या आहेत त्या मात्र अशा भग्नावस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी।